लग्नानंतर होईलच प्रेम भाग 39. राहुलचा चेहरा समोर येताच अर्णव आणि सियाच्या पायाखालची जमीनच सरकली. राहुल पण हातात बंदूक घेऊन थेट अर्णवच्या रोखलेल्या अवस्थेत उभा होता. राहुल तू? सियाच्या तोंडून थरथरत्या आवाजात शब्द बाहेर पडले. राहुलच्या चेहऱ्यावर आधीसारखा तो प्रेमळपणा किंवा निष्पापपणा अजिबात नव्हता. त्याच्या डोळ्यात एक क्रूर आणि थंड हसू होतं. हो सिया, मीच. राहुलने बंदुकीची नळी अर्णवच्या छातीवरून अजिबात हलू दिली नाही. राहुल, हे काय चाललंय? तू अर्णववर बंदूक का रोखली आहेस? सिया गोंधळून आणि भीतीने ओरडली. राहुल अप्रोधाने हसला. सिया, तू अजूनही किती भोळी आहेस. अर्णव, तुला काय वाटलं? तू मला रेस्टॉरंटमध्ये भेटलास. मी तुला एक खोटी सहानुभूतीची कथा सांगितली आणि तू ती खरी मानलीस. रणवीरने तुला सांगितलं की मी राजकुमारीचं रक्षण करत होतो, पण सत्य काही वेगळंच आहे. अर्णवने सियाला पूर्णपणे स्वतःच्या मागे ढकललं आणि राहुलच्या डोळ्यात पाहत विचारलं, म्हणजे तू राजघराण्याच्या त्या गद्दारांशी मिळालेला आहेस? मिळालेला नाही अर्णव, मीच या सगळ्या खेळाचा मुख्य सूत्रधार आहे. राहुल गर्वाने म्हणाला. 5 वर्षापूर्वी मला कळालं की सिया ही सूर्यवंशी राजघराण्याची एकमेव वारसदार आहे. अब्जावधींची मालमत्ता आणि संपूर्ण सत्ता. मी जर फक्त तिचा रक्षक बनून राहिलो असतो तर मला काय मिळालं असतं? काहीच नाही. म्हणून मी गद्दारांशी हात मिळवणी केली. 5 वर्षापूर्वींचा तो अपघात मीच घडवून आणला होता, जेणेकरून मी गायब होऊन पडद्यामागून सूत्र हलवू शकते. सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या राहुलला ती आजवर आपला चांगला मित्र आणि रक्षक मानत होती, तोच तिच्या आयुष्याचा सर्वात मोठा वैरी निघाला होता. तू अर्णवला वापरलास? सिया रडत म्हणाली. हो. राहुल हसत म्हणाला. महाराजांची प्रकृती बिघडल्यानंतर सियाची खरी ओळख उघड करण्याची वेळ आली होती. मला असा माणूस हवा होता जो सियाचे रक्षण करून तिला इथपर्यंत घेऊन येईल. अर्णवच्या साधेपणाचा आणि तुझ्यावरील प्रेमाचा मी फायदा घेतला. आता तुम्ही दोघेही एकाच जागी आहात. महाराजांच्या मृत्यूनंतर ही संपूर्ण सत्ता माझ्या हातात येणार आहे. फक्त सियाला संपवून अर्णवचा राग अनावर झाला होता, पण त्याच्या हातात कोणतंही हतियार नव्हतं आणि सियाची सुरक्षा त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची होती. सियाला हात लावायचा विचारही करू नकोस राहुल. अर्णव अत्यंत शांत पण हिंस्स आवाजात म्हणाला. आणि तू मला कसा रोखणार अर्णव? तुझ्याकडे बंदूक नाही, ताकद नाही. राहुलने ट्रिगरवर बोट घट्ट केलं. तुझा खेळ इथंच संपतो. राहुल गोळी झाडणार तितक्यात मागून एक जोरदार धडाम असा आवाज आला. रिसॉर्टच्या मागच्या बागेतील काच फुटली आणि रणवीर एका जखमी अवस्थेत धावत आत आला. त्याने क्षणाचाही विलंब न करता राहुलच्या हातावर रोखून गोळी झाडली. ठाण! गोळी लागताच राहुलच्या हातातली बंदूक खाली पडली आणि तो वेदनेने ओरडत मागे सरकला. अर्णवजी, राजकुमारीला घेऊन पळा आत्ताच, रणवीरने ओरडून सांगत उरलेल्या गुंडांवर गोळीबार सुरू केला. अर्णवने एका क्षणाचाही विचार केला नाही. त्याने सियाचा हात घट्ट धरला आणि रिसॉर्टच्या मागच्या जंगलाच्या रस्त्याने गाडीच्या दिशेने धाव ठोकली. मागे राहुल वेदनेने विव्हळत ओरडत होता. अर्णव, तुम्ही दोघेही जिवंत वाचणार नाही. सूर्यवंशी राजघराणं माझं आहे. अर्णव आणि सिया गाडीत बसले. अर्णवने गाडीचा वेग वाढवला आणि गाडी रिसॉर्टच्या मुख्य रस्त्यावर जंगलातील निर्जन रस्त्याकडे वळवली. सिया बाजूच्या सीटवर बसून अजूनही धक्का आणि अश्रूंनी थरथरत होते. अर्णव, राहुलने असा विश्वासघात कसा केला? सियाने हुंदका देत विचारलं. राहुलने एका हाताने स्टेअरिंग धरून दुसऱ्या हाताने सियाचा थरथरणारा हात घट्ट हातात घेतला. सिया, आता भूतकाळाचा विचार करायची वेळ नाही. आपल्याला लवकरात लवकर तुझ्या खऱ्या वडिलांपर्यंत म्हणजेच महाराजांपर्यंत पोहोचायचं आहे. तेच तुला या संकटातून वाचवू शकतात. पण तितक्यात गाडीच्या मागच्या काचेत अर्णवला 2 काळ्या गाड्या त्यांचा पाठलाग करताना दिसल्या. शत्रू अजूनही त्यांच्या मागे होते आणि जंगलाचा रस्ता पुढे अधिकच गडद आणि धोकादायक होत चाललेला होता. गाडीच्या मागच्या काचेत त्या 2 काळ्या गाड्या वेगाने जवळ येत असल्याचे दिसताच अर्णवने ॲक्सिलेटरवर पाय घट्ट दाबला. गाडी जंगलाच्या वळणावर आणि अंधाराच्या रस्त्यावरून सुसाट वेगाने धावू लागली. अर्णव, ते खूप जवळ येत आहेत. सियाने घाबरून मागे वळून पाहत म्हटलं. सिया, खाली हो आणि सीटबेल्ट घट्ट पकड, अर्णव गंभीर आवाजात ओरडला. तितक्यात मागच्या गाडीतून गोळीबाराचा आवाज आला आणि अर्णवच्या
गाडीचा मागचा आरसा फुटून काचेचे तुकडे उडाले. सिया भीतीने किंचाळली. अर्णवने गाडी डावीकडे आणि उजवीकडे नागमोडी वळवत गोळ्यांचा मारा चुकवण्याचा प्रयत्न केला. जंगलातील हा रस्ता पुढे एका मोठ्या दरीच्या दिशेने जात होता. अर्णवला ठाऊक होतं की सरळ रस्त्यावरून पळत राहिलो तर शत्रू त्यांना घेरतील. अचानक समोर रस्त्यावर एक मोठं लाकडी बॅरिकेड आणि शत्रूचे 2 गुंड हातात बंदुका घेऊन उभे असलेले दिसले. अर्णव, समोर रस्ता बंद आहे, सिया ओरडली. अर्णवचे डोळे संतापाने आणि निर्धाराने पेटले. आज नाही सिया, डोळे मिटून घे. अर्णवने गाडीचा वेग कमी करण्याऐवजी आणखी वाढवला. गाडी थेट त्या लाकडी बॅरिकेडवरून जाऊन आदळली. धडाम! लाकडाचे तुकडे चाहो बाजूला उडाले आणि गाडी रस्ता तोडून जंगलातील एका कच्च्या अरुंद वाटेवर शिरली. मागच्या दोन्ही गाड्यांनी स्पीड कमी केल्यामुळे त्या मुख्य रस्त्यावरच अडकल्या. पण त्यातील गुंडांनी उतरून कच्च्या रस्त्याच्या दिशेने गोळीबार सुरू ठेवला. कच्च्या रस्त्यावरून धावताना अर्णवची गाडी एका मोठ्या झाडाच्या बुंध्याला घासून शेवटी एका सुरक्षित कोपऱ्यात जाऊन थांबली. गाडीचं इंजिन बंद पडलं आणि संपूर्ण जंगलात शांतता पसरली. फक्त अर्णव आणि सियाच्या धडधडणाऱ्या छातीचा आवाज येत होता. अर्णवने क्षणाचाही विलंब न करता विचारला, सिया, तू ठीक आहेस ना? कुठे लागले तर नाही ना? सियाने थरथरत्या हातांनी अर्णवचा चेहरा धरला. मी ठीक आहे अर्णव, पण आपण आता कुठे आहोत? आपण तात्पुरते त्यांच्या नजरेतून वाचलो आहोत. अर्णवने गाडीच्या बाहेरील अंधाराचा अंदाज घेत म्हटलं. पण गाड्याचे इंजिन बंद पडल्यामुळे आपल्याला पुढे चालतच जावं लागेल. राजवाडा इथून जास्त दूर नाहीये. दोघेही गाडीतून बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात जंगलातील शांततेत दूरवर गुंडांच्या ओरडण्याचे आणि पावलांचे आवाज येत होते. शत्रू त्यांचा शोध घेत जंगल पिंजून काढत होते. अर्णवने सियाचा हात आपल्या हातात घट्ट आवळला. सिया, राहुलने रचलेला हा संपूर्ण खेळ आपण उधळून लावणार आहोत. तो महाराजांपर्यंत पोहोचण्याआधीच आपल्याला राजवाड्यात पोहोचावं लागेल. सियाने अर्णवच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या मनातील भीती आता हळूहळू नाहीशी होत होती आणि तिची जागा एका खंबीर धैर्याने घेतली होती. हो अर्णव, आता मी मागे हटणार नाही. माझ्या वडिलांना आणि माझ्या घराण्याला वाचवण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे. दोघेही अंधाऱ्या जंगलातून राजवाड्याच्या गुप्त मार्गाच्या दिशेने पावले टाकू लागले. अर्णव आणि सिया शत्रूंना चकवून राजवाड्यात वेळेत पोहोचू शकतील का? राजवाड्यात महाराजांची भेट झाल्यावर काय घडणार? पुढील प्रसंगात काय व्हावे असे तुम्हाला वाटते? हे जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा भाग कसा वाटला